भोपळे आलेत, हे बघा, हे बघा. सूर कशी 24 रुपये. चांगला एकदम. कशी आहे दादा मेथी? 15 रुपये का? नमस्कार, श्री स्वामी समर्थ मंडळी. कशा आहेत सगळे? मजेत ना? तर मजा येतच असायला पाहिजे. तर मी आज आलेली आहे वाशीमध्ये, वाशीच्या FMCच्या भाजी मार्केटमध्ये आलेली आहे. तर भाज्यांचे काय काय भाव आहेत ते आज आपण जाणून घेणार आहोत आणि हा भाजी मार्केट पूर्ण आज आपण एक्सप्लोर करणार आहोत. तर चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुमच्यासाठी अशा सुंदर सुंदर व्हिडिओ घेऊन येणार आहे. चला तर मग करूया व्हिडिओला सुरुवात. तर सांदपडा स्टेशनला आल्यानंतर वेस्टला यायचं आहे. वेस्टला समोरच रिक्षा लागलेल्या असतात. तर मार्केट बोलायचं FMC मार्केट. 10 रुपये शेअरिंग घेतात FMC मार्केटला जाण्यासाठी. भोपळे आलेत, हे बघा. भोपळ्यांची गाडी उतरली आहे. सुरंड आहे तिथे, हे बघा. सुरंड आहेत. फणस आलेत, हे बघा. दादा कसं आहे फणस? रेट 36 रुपये किलो. 36 रुपये किलो. हा किती किलो असेल तरी दादा? 14 किलो असेल. तर बघा फणस आहे 14 किलो आणि 36 रुपये किलो. किती बोलला त्याला? 36 रुपये किलो आहेत फणस, हे बघा. हे येत आहेत का आता? फणस उतरवत आहेत का? विकायचेच आहेत का? नाही उतरवत आहेत का आता गाडीतून? तसेच आहेत का? ओके. हे बघा पूर्ण फणस आहेत. 36 रुपये किलो आहेत फणस इथे. पुढे जाऊन बघूया अजून काय आहे. कसे आहे दादा डांगर? डांगरच आहे ना? 16 रुपये किलो आहेत, हे बघा. कसे किलो आहेत दादा? कसे आहेत? 10 रुपये किलो. कोल्हा 10 रुपये किलो आहे, हे बघा. इकडे फणस गरे काढतायत, हे बघा. इकडे फणस कट केलेले आहेत, तिकडे गरे काढतायत. $26 किलो आहेत. 22 रुपये कॅरेट आहे, हे बघा. इकडे पण टॅमॅटो आहेत. कसे आहेत दादा टॅमॅटोचे कॅरेट? कसं आहे तरी? इकडे काकडी वगैरे आहे. कशी आहे दादा चवळीची शेंग? कशी आहे? 24 रुपये का? पूर्ण ही ना? 24. आणि हे पोतं कितीला आहे? वजनवर आहे का? तरी किती किलो असतील ते पोतं? 40-45 रुपये. 45 किलो. 40-45 किलो असं पोतं असेल. आणि सिंगल पीस कितीला बोललात? सिंगल पीस कितीला बोललात? सिंगल पीस किलोवर असतं ना? ओके. तर हे किलोवर आहे. जितकं पोतं भरेल तसा किलोवर भाव आहे. पुढे बघूया अजून काय आहे इकडे. कशी आहे दादा शिमला मिरची? शिमला मिरची कशी आहे? शिमला मिरची कशी आहे? हाँ 48 केजी. और क्या ये पूरा कैरेट? पूर्ण बॉक्स कितीला आहे हा? 30 किलोचा बॉक्स कितीला? कितने का? 1500 रुपये पर्यंत. आणि किती किलो असतात दादा? 30 किलो असते का? ओके. तर पूर्ण बॉक्स घेतला तर दादा परवडतो ना? पूर्ण बॉक्सच घ्यावा लागतो ना? हा ते पूर्ण बॉक्स कॅरेट टू कॅरेटच घ्यावं लागतं, कारण हा होलसेलचा मार्केट आहे. पूर्ण इथे कॅरेट टू कॅरेट घ्यावं लागतं. आणि इकडे शेंगा आहेत शेकटाच्या, हे बघा. या कशा आहेत दादा? दादा 30 रुपये किलो. आणि पूर्ण पिशवी 30 रुपये किलोनीच आहे का? तर पूर्ण 30 रुपये किलोनी शेंगा आहेत, हे बघा. बघू शकता. कोबी आहे 10 रुपये किलो आहे, हे बघा. पॅक केलेले आहे. 10 रुपये किलो कोबी आहे. दादा दाखवा. कोबी पण मोठा आहे आणि चांगला आहे. 10 रुपये किलो आहे कोबी. घ्या दादा. आहे 30 रुपये किलो आहेत, हे बघा. भरपूर शेंगांचा माल आहे. इकडे पण आहे, 30 रुपये किलो, हे बघा. आणि शेंगांचा भाव कसा आहे? 26 रुपये किलो.
तर 26 रुपये किलो. दादा किती असतील या बास्केटमध्ये तरी शेंगा? 40 किलो. 40 किलो शेंगा असतील आणि 26 रुपये किलो शेंगा आहेत. बघू शकता शेंग पण भरपूर मोठी आहे शेंग, हे बघा. आणि इकडे तोंडली आहेत. कशी आहे तोंडली? तोंडली आहेत कशी किलो दादा? 20 रुपये किलो का? 20 रुपये किलो तोंडली आहेत, हे बघा. ₹20 किलो तोंडली आहेत, हे बघा. असे पूर्ण पिशव्या भरून ठेवलेल्या आहेत त्यांनी. कशी आहे दादा भेंडी? 30 रुपये किलो. 30 रुपये किलो. आणि हे बॉक्स किती किलोचे असेल? 20 किलो का? आणि 20 किलोचा बॉक्स कितीला? 20 किलोचा बॉक्स कितीला? 610 रुपयाचा पूर्ण बॉक्स. 30 किलो आहेत भेंडी. आणि इकडे गवार आहे, गावठी गवार आहे, हे बघा. कशी आहे गवार? 40 रुपये किलो. आणि पूर्ण पिशवी ही 20 किलो आहे. आणि पूर्ण 810 रुपये. तर 810 रुपयाची गावठी गवार आहे, हे बघा. तिकडे पण गवार आहे, तोंडली पण आहेत. कशी आहे तोंडली? तोंडली कशी आहे? 40 रुपये. 40 रुपये किलो का? तोंडली आहे 40 रुपये किलो. इकडे पण गवार आहे. दादा कशी आहे गवार? 40 रुपये किलो. आणि पूर्ण पिशवी 40 रुपयेच किलो नाही का? पण पूर्ण पिशवी घ्यावी लागेल ना? पिशवी कितीला पडेल पूर्ण? ओके. पुढे वांगी आहेत. कशी आहे दादा वांगी? 24 रुपये किलो. तर पूर्ण पिशवीच घ्यावी लागेल ना दादा ही? 24 रुपये किलो वांगी आहेत. वांगी पण फ्रेश आहेत एकदम, बघू शकता तुम्ही, हे बघा. इकडे पण वांगी आहेत. दादा ही कुठली वांगी आहेत? ही वांगी कोणती आहेत? गावठी वांगी आहेत ना? कशी किलो आहेत दादा? 36 रुपये किलो. 36 रुपये किलो वांगे आहेत. आणि हा कॅरेट किती किलोचा आहे दादा? 15 किलो. कितीला पडेल हा पूर्ण कॅरेट घेतला तर? 450. तर पूर्ण कॅरेट हा 450 रुपयाला पडेल. गावठी वांगी आहेत, बघू शकता. भरीत वगैरे जी करतो तीच वांगी आहेत ही. तर 36 रुपये बोललात ना? 36 रुपये किलो. 36 रुपयेच किलो ना? 36 रुपये किलो आहे वांगी आहे. कशी आहेत दादा वांगी? वांगी कशी किलो आहेत? हा, 12 रुपये किलो. 12 रुपये किलो वांगी आहेत, हे बघा. 12 रुपये किलो वांगी आहेत. इकडे पण वांगे आहेत. चांगलं आहे म्हणजे वाशिम मार्केटमध्ये भाजी एकदम फ्रेश आहे, बघू शकता तुम्ही. बघा इकडे कोबी आहेत. कसे आहेत कोबी? 10 रुपये किलो. 10 रुपये किलो. आणि दादा मला सांगा, हा मार्केट किती वाजता चालू होतं सकाळी? रात्री 12:30ला. दुपारी 1 पर्यंत असतो. ओके. तर रात्री 12:30ला हा मार्केट चालू होतो, तो 1 वाजेपर्यंत असतो मार्केट. 10 रुपये किलो कोबी आहे, हे बघा. 10 रुपये किलो आहे कोबी. आणि काकड्या पण आहेत. कशी आहे दादा काकडी? 24 रुपये किलो. 24 रुपये किलो काकडी आहे, बघा काकडी. आहे दादा कसे आहेत फ्लावर? 8 रुपये. 8 रुपये पर पीस. 8 रुपये पर पीस नाही, 8 रुपये किलो. 8 रुपये किलो. अच्छा, तर 8 रुपये किलो. किलो मध्ये एक बसतो की दोन बसतात? दोन बसतात. तर दादा एखादा खोलून दाखवता का आम्हाला पीस? बोलायचं नाही. अच्छा, पॅक केलेले आहे का पूर्ण? अच्छा, तर खोलू नाही शकत कारण त्यांचे पिशवी जाते ना डायरेक्ट दादा. पिशवीची पिशवी जाते डायरेक्ट. 8 रुपये किलो. किलो मध्ये 2 पीस बसतात आणि पूर्ण अशी ही पिशवी घ्यावी लागते. हे रिटेल नाही, हे होलसेल मार्केट आहे पूर्ण, त्याच्यामुळे आपल्याला रिटेल मध्ये हे नाही देत. बघा गवारी पण आहे, फ्रेश आहे एकदम गवारी. कशी आहे दादा गवारी? 30 रुपये. 300 रुपये किलो. 300 रुपये 10 किलो. 10 किलो. अच्छा, 30 रुपये किलो आहे. 300 रुपयाची 10 किलो ना? 300 रुपयाची 10 किलो ना? बघा काकडी पण आहेत. काकडी कशी आहे? काय माल आहे? जाड माल आहे. ओके. कशी आहे पण दादा किलो? 14 रुपये किलो. 14 रुपये किलो का? ओके. तर 14 रुपये किलो काकडी आहे. बघूया अजून काय आहे मार्केटमध्ये. इकडे पण भरपूर आहे. वांगी आहेत तिथे, हे बघा. कशी आहे दादा वांगी?
दादा वांगी कशी आहेत? अच्छा, तर वेगवेगळा भाव आहे का या वांग्यांचा? 20 रुपये किलो आहेत वांगी. आणि दादा कशी आहेत घोसाळी? 20 रुपये किलो आहेत का? तर 20 रुपये किलो आहेत. आणि ना हे असे 10 किंवा 15 किलोचे असे बास्केट असतात, ते पूर्ण बास्केट घ्यावे लागतात. इथे असं 1 किलो 2 किलो असं हिशोब नाहीये, पूर्ण बास्केट टू बास्केट घ्यावे लागतात. आणि प्रत्येक दिवशी दादा मालाचा भाव चेंज होत असतो ना, प्रत्येक दिवशी मालाचा भाव चेंज होत असतो. हां, आणि तुम्ही याल आणि बोलाल की या दिवशी आम्ही व्हिडिओ बघितलेली होती की भाव हा होता, पण असं नसतं ना दादा, प्रत्येक वेळी भाव चेंज होत असतो. तर बघूया अजून पुढे जाऊन काय काय आहे. बघा इकडे घोसे. दादा हे कोणती काकडी आहे? चायना काकडी आहे का? कशी किलो आहे दादा? 28 रुपये किलो. बघा चायना काकडी आहे 28 रुपये किलो. आणि इकडे मिरच्या आहेत. दादा कशा आहेत मिरच्या यावाल्या? 32 रुपीज केजी. ओके, तर 32 रुपये केजी मिरच्या आहेत, बघू शकता तुम्ही. आणि हे पण एक 10-20 किलोची 25 किलोची आहे ना, तर 25 किलोची ही आहे पिशवी. आणि इकडे शिमला मिरची आहे, मीडियम साईजची आहे. दादा कशी आहे शिमला मिरची? 40 रुपये किलो आहे शिमला मिरची. हे बघा मीडियम साईजची आहे शिमला मिरची. आणि इकडे पण मिरचीच आहे. आणि ही भरताची मिरची आहे ना दादा, भरीत करतात ना, कशी आहे दादा ही वाली? एकदम चांगल्यामध्ये घेशाल तर 60 रुपीज पर्यंत येते. 60 रुपये किलो. आणि ही बघा, ही किती बोलात? ही 60 रुपये. चांगली असली तर ही वाली आता 24 रुपीज येते. 24 म्हणजे ह्याच्यात पण क्वालिटी असते का दादा? पण क्वालिटी असते. अच्छा. आणि ही कशी बोललात? ही 60 to 75 पर्यंत जाते. अच्छा, ही अशी वाली असते. हे बघा, म्हणजे प्रत्येकाची क्वालिटी वेगवेगळी असते का? हो, क्वालिटी वेगवेगळी असते प्रत्येकाची क्वालिटी. आणि इकडे पण आहे पूर्ण अजून मार्केट आत. हे बघा रताळे आहेत. हे बघा रताळी बघू शकता किती मोठी मोठी आहेत रताळी. गवार गवार ही कशी आहे दादा गवार? 20 रुपये का? 20 रुपये किलो. तर 20 रुपये गवार किलो आहे, बघू शकता. गवार एकदम फ्रेश आहे गवार. आणि इकडे पण आहे, इकडे भाव वेगळा आहे का? 24 रुपये. तर ही 20 रुपये किलो गवार आहे आणि ही 24 रुपये आहे. ही 24 रुपये किलो गवार आहे. पिशव्या मांडून ठेवल्यात. काय आहे इकडे पण वांगी आहेत. हे कोणतं फळ आहे दादा? हे कोणतं फळ आहे? हा, हे काय आहे पण? हा, कोणतं फळ आहे? किंडा. तर हे किंडा फळ आहे, मला नाही माहित. पण कसं किलो आहे दादा? 16 रुपये किलो आहे. बघूया अजून पुढे जाऊन काय आहे. अद्रक आहे, चांगला एकदम अद्रक आहे. अशा पिशव्या आहेत अद्रकच्या. दादा कसं आहे अद्रक? अद्रक कसं आहे? हा, 100 रुपये किलो. तर 100 रुपये किलो अद्रक आहे. आणि अशी मोठी पिशवी आहे, 50 किलोची तरी असेल पिशवी ही. मग 60 किलोची. तर 60 किलोची पिशवी आहे. दादा कितीला तरी असेल ही? 20 किलोची. आणि ही 60 किलोची. तर अशी पूर्ण पिशवी घ्यावी लागते. आणि ही अशी छोटेमध्ये, तर कमी घ्यायची असेल तर अशी क्वांटिटी घ्यावी लागते, मोठी घ्यायची तर अशी क्वांटिटी घ्यावी लागते. 100 रुपये किलो अद्रक आहे आजचा भाव. कोथिंबीरची गड्डी आहे. कशी आहे दादा कोथिंबीरची गड्डी? 30 रुपयाला का? हे बघा 30 रुपयाला आहे. आहे कोथिंबीर 30 रुपये गड्डी सांगतायत. कोथिंबीरची 25 रुपये. 25 रुपये गड्डी आहे कोथिंबीरची. ते बघा इकडे पण कोथिंबीर आहे. आता दादा कशी कांद्याची पात? 20 रुपये का? बघा एक 20 रुपयाला आहे. हे बघा कांद्याची पात. ₹20 आहे कांद्याची पात. दादा कसं आहे पालक? 10 रुपयाला का? 10 रुपयाला पालक आहे. हे बघा 10 रुपयाला पालक आहे. इकडे पण पुढे कांद्याची पात आहे. इकडे मुळा आहे. कसं आहे मुळा? 20 रुपये का? बघा मुळा आहे 20 रुपयाला.
पालक इथे पण पालक आहे. कशी आहे पालक? 10 रुपयाला का? हे बघा इकडे पण आहे पालक, 10 रुपयाला पालक आहे. कोथिंबीरची गड्डी कशी आहे? 30 रुपये बेचो, 25 रुपये खाने में होगा। हे बघा धनिया देखो 30 रुपये सांगताय, पण जास्त घेतली तर 25 रुपयाला देतील. आणि पुदिना कसं आहे दादा? 5 रुपयाला. पुदिना 5 रुपयाला आहे. आणि इकडे पण कोथिंबीर. हा सगळं पूर्ण पालेभाजीचं मार्केट आहे. मी दाखवते तुम्हाला. हे बघा पूर्ण असं पालेभाजीचं मार्केट आहे इथे. हे बघा दादा कोथिंबीर कशी आहे? कोथिंबीर कशी आहे? 25 रुपये. गावठी कोथिंबीर आहे ना दादा ही? ही गावठी कोथिंबीर आहे. इकडे पण आहे कोथिंबीर. इकडे कांद्याची पात आहे. इकडे मोठी कांद्याची पात आहे. कशी आहे कांद्याची पात? 120 ला. तर हे बघा मोठी आहे कांद्याची पात, 120 ला आहे. आणि इकडे पण आहे कांद्याची पात. पालक आहे. आणि इकडे माठ आहे. कसं आहे मावशी माठ? 5 रुपयाला चालेल ना? हा काय हे गड्डी आहे ही, बघू शकता तुम्ही. माठ आहे ना हा? लाल माठ आहे ना? लाल माठ आहे. 5 रुपये गड्डी आहे. आणि हा चवळी आहे ना दादा? चवळी आहे ना ही? ही कितीला आहे? 5 रुपयालाच आहे. काय पण चवळी 5 रुपयालाच आहे. आणि पालक कसं आहे दादा? पालक कसं आहे? 10 रुपये का? 10 रुपये आहे. राजगिऱ्याची पालेभाजी आहे. कशी आहे दादा? 5 रुपयेच गड्डी ना? तर 5 रुपयेच गड्डी आहे. अजून पुढे जाऊन बघूया काय आहे. इकडे कढीपत्ता आहे. दादा कसं आहे कढीपत्त्याची गड्डी? नाहीये का? तरी कितीला असेल? 1 किलो 30 रुपयाला. हा 2-3 किलो असेल ना? 2 किलो 2 किलो असेल कढीपत्ता. आठ आहे का? चवळी आहे का? कशी आहे दादा चवळी? 20 का? 3. 20 रुपयाचे 3 आहेत. बघू शकताय. हे बघा. आणि तिकडे माठ आहे. हे बघा. आणि इकडे माठ आहे. हे बघा. कसं आहे दादा माठ? 10 रुपये का? हे बघा 20 का 3? 20 चे 3 आहेत माठ. आणि हे काय आहे? आंबाडी आहे का? हे बघा आंबारी आहे. कशी आहे दादा आंबारी? 8 रुपयाला एक. तर आंबारी आहे 8 रुपयाला. आणि इकडे पण हा पण माठाच आहे की चवळी आहे? चवळी कशी आहे दादा ही? 10 रुपयाला आहे चवळी. आणि तिकडे पण लाल माठ आहे. लाल माठ कसं आहे दादा? 10 रुपयाला आहे का? बघूया अजून मार्केटमध्ये काय काय आहे. हे बघा इकडे पुदिना आहे. कसं आहे पुदिना? 10 रुपये. तर बघा पुदिना आहे. 10 रुपये गड्डी आहे. आणि लिंबू आहे तिथे. कसे आहेत दादा लिंबू? लिंबू कसे आहेत? कितना चाहिए मैडम आपको? ये 200 रुपये. 200 ला 100 का? तर 200 ला 100 लिंबू आहेत. हे पण का दादा? हे पण का? हाँ ये पर 200 ला 100 लिंबू आहेत. का 100 लिंबू आहेत हे पण. आणि इकडे अद्रक आहे. तिकडे जास्त प्रमाणात अद्रक होता. हे फक्त पालेभाजीचं मार्केट आहे. कशी आहे दादा मेथी? 15 रुपये का? तर 15 रुपये गड्डी आहे मेथीची. हे का? आणि सेम रेट आहे का मेथीचा? हा पण सेम रेट आहे मेथीचा. 15 रुपये गड्डी आहे. चवळी आहे तिथे. अंधार आहे पूर्ण मार्केटमध्ये. हे बघा इकडे पण माठ आहे. कसं आहे दादा माठ? माठ कसं आहे? 10 रुपयाला माठ आहे. होलसेल रेट सांगते मी तुम्हाला. लिंबू कसे आहेत दादा? 200 रुपयाला 100. 200 रुपयाला 100 लिंबू आहेत. हे बघा. ती कशी किलो आहे? नहीं नहीं कुछ नहीं. 50 रुपये किलो का? हे बघा 50 रुपये किलो मिरची आहे. तिखट मिरची आहे ना भैया? 50 रुपये किलो तिखट मिरची. कसं आहे दादा अदरक? अदरक कैसा है? कसं किलो आहे अदरक? 70 रुपये किलो अदरक आहे. हे बघा 70 रुपये किलो अदरक आहे. कसं आहे? 40 रुपये किलो. 40 रुपये किलो फ्लावर आहे. काय कसे आहेत?
हे 16 रुपये किलो आहेत का? 16 रुपये किलो रताळी आहेत ही, आणि ही 18 रुपये किलो रताळी आहेत. हे बघा. आंबे लोणच्याचे आंबे आहेत का? लोणच्यांचे आंबे आहेत का? कसे किलो आहेत? हा, 16 रुपये किलो आहेत. हे बघा. आणि हे पण का? हे पण 16 रुपये किलो आहेत. हे बघा. आवळे कसे आहेत? रुपये किलो. हे बघा, आवळे आहेत 60 रुपये किलो आहेत. हे बघा, 60 रुपये किलो आहेत आवळे. फ्लावर कसं आहे? 8 रुपये किलो. किलो मध्ये किती बसतात? 2 पीस ना? 2 किंवा 3 पीस बसतात. 8 रुपये किलो आहे फ्लावर. आणि घेवडा कसं आहे? घेवडा कसं आहे? 60 रुपये किलो. ते तर 60 रुपये किलो आहे घेवडा. हे बघा, 60 रुपये किलो घेवडा आहे. दुधी कशी आहेत? 24 रुपये किलो. 24 रुपये किलो दुधी आहेत. 24 रुपये किलो दुधी आहेत. 24 रुपये किलो दुधी आहेत. हे बघा, बघू शकता. गवारी आहे तिकडे. हे बघा, कच्ची केळी आहेत. काकडी कशी आहेत? काकडी कशी आहेत? 14 रुपये किलो. 14 रुपये किलो. 14 रुपये किलो काकडी आहेत. हे बघा, 14 रुपये किलो काकडी आहेत. हे बघा, अजून काय आहे? परवल आहे भाजी. परवल आहेत. हे बघा, कशी आहे किलो दादा? 36 रुपये किलो आहे. परवल भाजी आहे ही बघा इथे सगळी. 36 रुपये किलो आहेत. दादा वांगी कशी आहेत किलो? 12 रुपये किलो आहे बघा. वांगी आहेत 12 रुपये किलो. ही कशी आहेत दादा? ही 12 रुपये किलो का? 12 रुपये किलो आहेत. शिराळी आहे तिथे. शिराळी पण दाखवते. सगळी भाजी या मार्केटमध्ये भेटते. दादा शिराळी कशी आहेत? शिराळी कशी आहेत? 400 रुपये किलो. 400 रुपये किलो आहे शिराळी. महाग आहे. बघूया अजून पुढे. भेंडी दिसली आहे तिथे पुढे. भेंडी कशी आहे दादा? भेंडी 28 रुपये. 28 रुपये किलो. तर 28 रुपये किलो भेंडी आहेत. दादा किती किलोचं कॅरेट असेल? 36 रुपये. आणि हे किती किलोला, किती रुपयाला पडेल हा? 1000 रुपये. 1000 रुपयाला पडेल. 35-36 किलोचं कॅरेट असेल. 1000 रुपयाला हा पूर्ण कॅरेट पडेल. किती मोठा कॅरेट आहे बघू शकता तुम्ही. हे बघा, खूप मोठा कॅरेट आहे. आणि भेंडी पण आहेत भरपूर प्रमाणात. हे बघा, गोबर बेचता है, पीछे वाला काम नहीं है. नहीं बिके साथ थप्पी लगा देगा. मुलट्या आहेत बघू शकता आपण. उपवासाला वगैरे ज्या खातो त्या आहेत. कशा किलो आहेत भैया मुलट्या? कशा किलो आहेत? 24 रुपये किलो होते बघा. पोतीची पोती भरलेले आहेत. एक किसी में नहीं आता, इसमें 4-5 तरफ का भी आता है. अच्छा, तर वेगवेगळ्या ठिकाणच्या आहेत मुलट्या या बघू शकता. हे बघा, आता है, ये खंडवा है, कई जगह से आता है. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणून येतात. 4-5 ग्राम से आता है. 4-5 ठिकाणांवरून येतात या मुलट्या. कसे किलो आहेत दादा आवळे? हा, आवळे 50 रुपये किलो. हे बघा, 50 रुपये किलो आवळे आहेत. हे बघा, किती बॉक्स भरलेले आहेत आवळ्यांचे. इकडे पण आवळेच आहेत. कसे किलो आहेत दादा? दादा आवळे कसे किलो आहेत? 40 रुपये किलो आवळे आहेत. 40 रुपये किलो आहेत आवळे. हे बघा. चला बस झालं आता. कसं वाटलं तुम्हाला एपीएमसीचं भाजी मार्केट? तर सगळ्या प्रकारची इथे भाजी मिळते आणि खूप स्वस्त दरात मिळते. आणि हा होलसेल मार्केट आहे. तर सकाळी रात्री चालू होतो तर सकाळपर्यंत हा मार्केट असतो तो. आणि खूप स्वस्त दरात भाजी मिळते. तर तुम्ही येऊ शकता. आणि चॅनलवर माझ्या नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुमच्यासाठी अशा सुंदर सुंदर व्हिडिओ घेऊन येणार आहे. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.